हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य। कढईमध्ये आपण तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण जिरे। त्यानंतर आपण परतून घ्यावे। कांदा लालसर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तिखट, हळद, मीठ टाकून घेऊन हे सर्व मिश्रण परतून घ्यावे। हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेली मसूर डाळ टाकावी। त्यानंतर हलक्या हाताने आपण परतून घ्यावी। त्यानंतर गॅस आपण मध्यम आचेवर ठेवावे। त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते एकजीव करावे। त्यानंतर आपण बारीक चिरलेली दोडक्याची भाजी त्यामध्ये घालावी। त्यानंतर भाजी परतून घ्यावी। भाजी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करावे। थोडं पाणी ॲड करत राहावे, जेणेकरून भाजी शिजण्यासाठी केवढं पाणी टाकावे हे आपल्याला समजून जाईल।